महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आंदोलनाचा प्रभाव अमरावतीतही दिसू लागला आहे। तर IMA महाराष्ट्राच्या निर्देशानुसार अमरावती शाखेने शहर व जिल्ह्यातील खासगी रुग्णालये, दवाखान्यातील OPD सेवा तसेच नियोजित उपचार पूर्णपणे बंद ठेवले आहेत। या आंदोलनादरम्यान डॉक्टरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इरविन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत घोषणाबाजी केली। तर सरकारने प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय द्यावा अशी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली आहे। मोर्चा काढायचं कारण असं की हा मोर्चा फक्त अमरावती लेवलचा नाही आहे, महाराष्ट्र IMAचं काम बंद आंदोलन आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 241 ब्रांचेस आहे IMAच्या, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 241ही ब्रांचमध्ये काम बंद आंदोलन सुरू आहे। आणि एवढंच इंडियन मेडिकल असोसिएशन पुरतंच मर्यादित नाही तर माड पण याच्यात इन्वॉल्ड आहे। जे MBBS केल्यानंतर इंटर्न्स आहे ते पण इन्वॉल्ड आहे आणि त्याच्यानंतर टीचर्स असोसिएशन इन्वॉल्ड आहे आणि मॅगमो जे मेडिकल ऑफिसर असतात ते पण इन्वॉल्ड आहे। मी डॉक्टर बसंत लुंगे नॅशनल IMAचा जॉईंट सेक्रेटरी आहे। दिनेश वाघाडे हे अध्यक्ष आहे अमरावती ब्रांच IMAचे। विक्रम वानखडे हे सचिव आहे इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती ब्रांचचे आणि संदीप दानखडे हे प्रेसिडेंट इलेक्ट पुढच्या वर्षी अध्यक्ष राहणार आहे आपल्या अमरावती ब्रांचचे। विषय असा आहे की हे जे सगळं करतो आहे मी रुग्णांच्या हितासाठी करतो आहे आणि रुग्णांना हे कळलं पाहिजे, कॉमन लोकांना हे कळलं पाहिजे CCMP काय आहे। CCMP हा सर्टिफिकेट कोर्स ऑफ मेडिकल फार्मॅकॉलॉजी, मॉडर्न फार्मॅकॉलॉजी, आणि तेही माहीत आहे का फक्त 1 वर्षाचा कोर्स आहे आणि 1 वर्षाचा कोर्स असताना इनमीन आठवड्यातून 2 लेक्चर अटेंड करतात। 2 लेक्चरही अटेंड करतात तर 1 तासाचं होत नाही, काही अब्सेंट असतात, फक्त 52 क्लासेस होतात त्यांचे। आता 52 क्लासेसमध्ये पूर्ण फॉर्मॅकॉलॉजी जे दीड वर्ष वाचतो, मेडिसिन एवढे वर्ष वाचतो, हे जर वाचणं MBBSच्या मुलांना 5-4.5 वर्षे लागते, नंतर इंटर्नशिप, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन मिळते। यांचं म्हणणं असं आहे की आमचा हा BHMSचं तर आमच्या काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे, पण हा 52 लेक्चरचा कोर्स, सर्टिफिकेट कोर्स अटेंड केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती।